महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत नारी शक्ती संगम या 2 दिवसाच्या ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। ही परिषद भाईंदर येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे होते। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जगातील विकसित देशांचा अभ्यास केला असता महिलांना मानवी संसाधन व्यवस्थेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे त्या देशांच्या विकासाला गती मिळाल्याचं दिसून येतं। त्यामुळे महिलांना अधिकाधिक व्यावसायिक संधी मिळाव्यात त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।